सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील परिसरात परसबाग प्रयोग यशस्वी झाला आहे। पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना नेहमीच मिळते, परंतु सेंद्रिय शेतीचे ज्ञान शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे। या सेंद्रिय भाज्यांचा वापर मध्यान्ह भोजनात होत असल्याने दुपारचे जेवण रुचकर बनत आहे। सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आदर्श शाळेतील शिक्षकांनी प्रयोग प्रत्यक्षात उतरवला आहे। शाळेतील कमी जागेचा वापर कल्पकतेने करत शेती विषयक ज्ञान मिळू शकते। गट शिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी बाबूराव महाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक वामन जाधव व उपशिक्षिका रत्ना कदम, सुरेश चौधरी, पूना चौधरी, प्रवीण निकुंभ यांनी परसबागेतून विद्यार्थ्यांना दाखवून दिले आहे। या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे। शाळेच्या प्रवेशद्वारावरच तुळशीची रोपे लावली आहेत, त्यामुळे वातावरण ऑक्सिजन युक्त राहण्यास मदत होते। परिसरात आंबा, गुलमोहर, करंज, शेरू, बांबू, कडुनिंब, सावर, भेंडी, उंबर, बकान ही झाडे लावली आहेत। शाळेला कमी जागा उपलब्ध असली तरी प्रवेशद्वाराच्या आत व पाठीमागील 2 गुंठे मोकळ्या जागेत परसबागेचे नियोजन करण्यात आले आहे। तेथे वांगे, टोमॅटो, मिरची, कोथिंबीरची लागवड करण्यात आली। विद्यार्थी स्वतःहून या लागवडीत सहभागी झाले आहेत। गावातील विठ्ठल महाले यांच्या मदतीच्या सहकार्याने दिवसाआड या परसबागेला पाणी देण्यात येते। सध्या या भाजीपाल्यास बहर आल्याने मुलांसाठी हा कुतूहलाचा विषय आहे। सेंद्रिय शेतीचे संस्कार रुजवणे गरजेचे, विद्यार्थ्यांना पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने शाळेत परसबाग तयार केल्याने विद्यार्थ्यांसाठी भाजीपाला विकत घेण्याची गरज नाही। बदलत चाललेल्या हवामानामुळे शेती संकटात आली असून नवीन पिढीमध्ये सेंद्रिय शेतीचे संस्कार रुजवले पाहिजे। रासायनिक औषधांचा वापर न करता जैविक खते तयार करण्यास शिकवत आहे। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।